मागील नगरसेवकांनी काय काम केलंय बघायचं झालं तर त्यांच्या कामं बाकडे, माती टाकणे, जिम बनवणे, जी लोकांची ही कामं आहेत. फक्त इलेक्शन आलं का सांगायचं की तुम्हाला चांगली घरे देणार, पक्की घरे देणार, तुम्हाला 300चा एरिया देणार, 250चा, मात्र काहीच नाही. जेव्हा कोण करायला जातं त्यामध्ये खोडा घालायचं, हे राजनीतिक करायची या लोकांचं काम असतं. लोकांना भ्रमित करून ठेवून म्हणजे आपली पोळी भाजून घ्यायचं, असं येथील नेत्यांची कामं चाललेली आहेत. तर तसं जर पाहायला गेलं तर आपला जो विभाग आहे, प्रभाग आहे 11 नंबरचा, तो बऱ्यापैकी स्लम एरिया आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन आणि त्याचप्रमाणे घर बांधण्याबाबत तुमची भूमिका काय? प्रभाग 11 मध्ये खूप मोठं झोपडपट्टी आहे, जसं गोकुळनगर, आझादनगर, गोकुळदासवाडी. आणि ह्या सोसायटीमध्ये नेहमी आता सांगायचं झालं तर 20 वर्षापर्यंत ते स्लम SRA ची स्कीम चालू आहे, पण ती अजून यशस्वी होऊ शकली नाही. तेथील नागरिकांनी आता विचार करण्याची वेळ आलेली आहे की तिकडे का होत नाहीये. तसंच आझादनगरमध्ये आम्ही 2020-22ला प्रयत्न केलेला तिकडे स्लमसाठी, पण काही सो कॉल तिकडचे नेते मोठे त्यांनी एक सोसायटी व्हायच्या ऐवजी 2 सोसायटी आणि मल्टी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तिथे मुद्दाम खोडा घालण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये तेथील नागरिक थोडं कन्फ्यूज झाले. आणि आम्ही जी एक निव्वळ एक म्हणजे काय बोलतायत की आपण एक सुरुवात करायची होती, की सोसायटी चांगल्याप्रमाणे सर्वांचे पेपरवर्क व्यवस्थित करून घ्यायचं होतं आम्हाला. पण त्यामध्ये या लोकांनी खोडा घातल्यानंतर ती राहून गेली. आणि त्यानंतर आज 4 वर्ष झाले. त्या 4 वर्षामध्ये कोणीच त्या गोष्टीचा पाठपुरावा केला नाही. जेव्हा कोण करायला जातं त्यामध्ये खोडा घालायचं, हे राजनीतिक करायची या लोकांचं काम असतं. आता जवळपास 2.5 वर्ष ठाण्यातला मुख्यमंत्री असताना पण 2.5 वर्षामध्ये कुठेही एक क्लस्टर संबंधित एक छोटीशी मीटिंग पण आमच्या प्रभागात दोन्ही म्हणजे गोकुळनगर किंवा आझादनगर, गोकुळदासवाडीत काहीच झालं नाही. फक्त इलेक्शन आलं का सांगायचं की तुम्हाला चांगली घरे देणार, पक्की घरे देणार, तुम्हाला 300चा एरिया देणार, 250चा, मात्र काहीच नाही. SRA झाला का त्या क्लस्टरमध्ये जायचं, क्लस्टरवरून नाही SRA करायचं. लोकांना भ्रमित करून ठेवून म्हणजे आपली पोळी भाजून घ्यायचं, असं येथील नेत्यांची कामं चाललेली आहेत. खरोखरच ज्यांना घरं बनवायची आहेत तर ते खूप म्हणजे स्वतःचं हेतू सोडून त्यांनी केलं पाहिजे. आज लोकांना आझादनगर, गोकुळनगर दरवर्षी पाणी भरतं. त्या पाण्यामध्ये कित्येक घरांचं नुकसान होतं आणि ह्या नुकसानीमुळे दरवर्षी मी स्वतः 40 वर्ष स्लममध्ये राहिलेलो आहे आणि दरवर्षी घरात आल्यानंतर काय नुकसान होतं हे स्वतः अनुभवलेलं आहे. आता येथील लोकांसाठी जर माझ्यासाठी काय करण्याचं मेजर पहिलं काम असेल तर ह्यांना झोपडपट्टीतून चांगल्या घरात नेण्याचं माझं मेन उद्दिष्ट असणार आहे. गेल्या 2.5 वर्षात कोणतंही काम स्लम बाबत झालेलं नाही. नुसतं आश्वासन आणि चर्चाच होते. संपूर्ण गोकुळनगर आहे, आझादनगर आहे, झालेच नाहीये. झालेच नाही, काही सुरुवातच नाही. आज जर सुरुवात झाली तर पुढील 10 वर्ष ते लागणार आहे सुरुवात व्हायला. त्याच्यासाठी पूर्ण कागदपत्र खोटे-माटे म्हणजे आपलं हे करतायत हे लोकं. ठाणे महानगरपालिका सर्वे करतात, हे करतायत, पण ते सर्वे फक्त दिखाऊपणा आहे, बाकी काही नाही. मागील नगरसेवकांनी काय काम केलंय बघायचं झालं तर त्यांच्या कामं बाकडे, माती टाकणे, जिम बनवणे, जी लोकांची ही कामं आहेत.
आज तुम्ही बघितलात तर 20-20 वर्षाला 20-20 लाखाची बाकडे टाकतात हे लोक. 20 लाखामध्ये बाकडे असे आणि तुरळक एक रोड साईडला असतील तिथं द्यायचे. बाकी सर्व निधी कुठं जातो त्यांनाच माहिती. त्यानंतर जर मेन प्रश्न त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. पहिलं सांगायचं झालं तर आता श्रीरंगसारखा चांगलं वेळ सोसायटी बोलली जाईल. मागच्या 5 वर्षापर्यंत तरी चांगली सोसायटी होती. आज 5 वर्षामध्ये तिथे बाहेरील गाड्या पार्किंग होतात. एक गाडी आली की दुसरी गाडी जात नाही. अशा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून देणं किंवा समस्या जी महत्वाची समस्या आहे, वृंदावन सारख्या ठिकाणी पार्किंगची समस्या आहे. इथं पार्किंग झोन बनलं पाहिजे. हाच दृष्टिकोनच येथील नेत्यांकडे नाहीये. श्रीरंगमध्ये पाणी श्रीरंगचं पण पाणी भरतंय. अजून सांगायचं झालं तर तिथे सोसायटीमध्ये झाडे काही असतात. दरवर्षी म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर कापायचे असतात. पण वर महापालिका येते. सोसायटीने पत्रव्यवहार केला तरी त्यांच्या सोसायटीतले धोकादायक झाडं तोडली जात नाही. ह्या समस्याकडे कोणाचंच लक्ष नसतं.